हा हा. नमस्कार. चर्चासत्र 14 वेबिनार 14 शिक्षण क्रांती मध्ये पुन्हा आपले एकदा स्वागत आहे. आणि आजच्या चर्चासत्राचा आपला जो विषय आहे, शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक आणि प्राध्यापक यांची वस्तुस्थिती व भवितव्य, या विषयावर आपल्याला आज चर्चा करायची आहे. आणि या विषयाला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रमुख मार्गदर्शक आहेत डॉक्टर श्याम पवार. डॉक्टर श्याम पवार यांचं शिक्षण क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात आणि शिक्षणातील प्राध्यापक आणि शिक्षक यांच्यावर अतिशय सखोल असे अभ्यासपूर्ण काम आहे. स्ट्रक्चरल वर्क ज्याला म्हणू आपण, ते सरांचे विविध ब्लॉगद्वारे आणि विविध आपल्या लेखनाद्वारे सतत प्राध्यापक आणि शिक्षक यांच्यावर होणाऱ्या अन्यायावर, यांच्यावर होणारे जे वेगवेगळे विषय आहेत, त्या वेगवेगळ्या संस्थात्मक यांच्यावर जे अडचणी येतात प्राध्यापक आणि शिक्षकांना, त्यावर सर नेहमी आपल्या ब्लॉगद्वारे आणि आपल्या लिखाणाद्वारे नेहमी आसूळ प्रहार करत असतात. शासनाच्या विविध चुकीच्या धोरणावर आपल्या लिखाणातून सर नेहमी त्यावर प्रहार करत असतात. त्यावर त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतात. तर असे जे सरांचा म्हणतात एक घंटा मास्तर सीएचबी प्राध्यापकांवर सरांनी केलेलं एक ब्लॉग, बीबीसी मराठीवर सुद्धा सरांचा एक ब्लॉग प्रसिद्ध झाला होता आणि अतिशय गाजला सुद्धा होता. तर असे जे शिक्षण क्षेत्राशी आणि प्राध्यापक आणि शिक्षकांनी यांच्यावर ज्या समस्या आहेत, ज्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जे भेडसावत आहेत, त्यांच्याविषयी अतिशय अभ्यासपूर्ण माहिती असलेले व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहेत. तर कशाचाही सरांचं जे शिक्षण आहे ते MA पॉलिटिकल सायन्स, PhD, MPhil, आणि सर सध्या रेणुका महाविद्यालय इथे कार्यरत आहेत. सर प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तर पुढे आपण सरांचे मार्गदर्शन, सरांना इथे आमंत्रित करूया. पुढील जे चर्चासत्र आहे त्या मार्गदर्शनासाठी आपण सरांना इथे आमंत्रित करून सरांना बोलण्याची संधी देऊया. तर डॉक्टर श्याम पवार सर. हॅलो सर. हॅलो. सर, आवाज येतो माझा? हो हो हॅलो. हो हो, येत आहे सर हॅलो. आवाज. हो, आवाज येत आहे सर. हा हा हा. कॅमेरात दिसतोय का तर मी? पुढचे जे नाही, कॅमेरात थोडे तुम्ही आता हे झालेले आहात. तर पुढील हा हा. मार्गदर्शनासाठी आपण बोलावत आहोत डॉक्टर श्याम पवार यांना. तर श्याम पवार सर, हॅलो. पुढील सूत्र मी डॉक्टर श्याम पवार सरांकडे सोपवतो. पवार सर. हॅलो. हॅलो. हा हॅलो. हा हा हा, बोला सर, हा सर, बोला. आवाज येत आहे? हो हो, येत आहे येत आहे. कॅमेरा तत्पूर्वी बंद काही झाला सर. सूचना आहेत. हा हा, नाही तुम्ही दिसत सुद्धा आहात सर, दिसत सुद्धा आहात. दिसतोय का मी? हो हो दिसतोय हो का सर मी? हो हो, दिसत आहे दिसत आहे. हॅलो. हा, दिसत आहे सर, दिसत हॅलो. आहे. हा, मी हा, डॉक्टर दिसत आहे श्याम सर तुम्ही. हा.
हा हॅलो. आवाज येत आहे. हा आवाज येत आहे, आवाज येत आहे. बरं बरं, बोलू सर मग मला 2 मिनिटं माझा. सर. जर तुम्हाला काही मार्गदर्शनावर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता, आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्याकडे श्याम पवार आहेत. ते तुमच्या प्रश्नाचे जरूर उत्तरं देतील. तर तुम्ही क्वेश्चन करू शकता, कमेंटद्वारे क्वेश्चन करू शकता. सर तुम्ही सुरू करा सर. आता पुढचे जे मार्गदर्शन मी सूत्र जे आहे ते पवार सरांकडे सोपवतो. सध्या उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये शिक्षकांचं भवितव्य आणि भविष्य या संदर्भात आपल्याला आजच्या या वेबिनार मध्ये चर्चा करायची आहे. उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये सध्याची जर परिस्थिती आपण जर बघितली, आपल्याला जर आपला देश विकसित करायचा असेल, म्हणजे आपल्या समोर महासत्ताचे जे काही स्वप्न आहे, शिक्षण गुणवत्तापूर्ण शिक्षणामध्ये काय स्थिती आहे, हे जर आपण पारदर्शकपणे जर बघितलं तर आपल्याला असं समोर लक्षात येईल. आवाज येतो सर? हॅलो हॅलो हॅलो. हो येत आहे सर, येत आहे आवाज सर. तुम्ही चालू करा सर. येत आहे आवाज. आवाज येत आहे सर, आवाज येत आहे. हॅलो. हा उच्च आता करा सर शिक्षणासंदर्भात. सुरुवात. हा हा ओके येत आहे ओके सर आता. ओके सर. ओके ओके सर. उच्च शिक्षणासंदर्भात जर आपण बघितलं तर उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये जे मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ आपण लक्षात जर घेतलं तर आपल्याला सध्या स्थितीमध्ये खूप मोठी तफावत अशी आढळून येते की आपल्याला उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये जो विद्यार्थी घडवायचा आहे त्या विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं असेल तर आपल्याला तसं मनुष्यबळ सुद्धा स्ट्रॉंग पाहिजे. आणि म्हणून मग त्या संदर्भानं युजीसीच्या गाईडलाईन ज्या आहेत त्या युजीसीनं महत्वाच्या ज्या उच्च शिक्षण क्षेत्रातल्या ज्या डिग्री आहेत, उदाहरणार्थ सेट असेल किंवा नेट असेल, त्या सेट नेट सारख्या परीक्षा सुद्धा युजीसीने अंमलात आणल्या आणि त्या अनुषंगाने मग अनेक विद्यार्थ्यांना सेट नेट च्या परीक्षा दिल्या आणि सुदैवाने मग हळूहळू खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सेट नेट होऊ लागले. आणि उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये प्राध्यापक पदासाठीच्या ज्या सेट नेटच्या सारख्या परीक्षा आहेत, पीएचडी आहे, एमफिल आहे, या सगळ्या परीक्षा उत्तीर्ण होऊन उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये प्राध्यापक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून बरेचसे विद्यार्थी या मार्गाला लागले. आणि एक चांगली उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या लोकांनी आकर्षित व्हावं म्हणून सुद्धा या उच्च शिक्षित पदव्याकडे बघितलं जाऊ लागलं आणि त्या अनुषंगाने सगळे विद्यार्थी क्वालिफाय होऊन उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये येऊ लागले, काम करू लागले. परंतु तर उच्च अर्थव्यवस्थेच्या एकूण 6% खर्च व्हायला पाहिजेत, परंतु तसा 6% खर्च आपल्याला होताना दिसून येत नाही. तो भाग खूप अजून म्हणजे खोल जाणार आहे की प्राथमिक ते उच्च पर्यंत सरकार किती खर्च करत आहे. प्रामुख्याने उच्च शिक्षण संदर्भात जर आपण बघितलं तर 2000च्या नंतर सरकारनं एक प्रायोगिक तत्वावर प्राध्यापकांना तासिका तत्वावर नेमण्याचं काम सुरू केलं आणि त्याच्यावरचं जे बजेट आहे ते बजेटला तिथून पुढे हळूहळू कात्री द्यायला सुरुवात केली. त्याचा परिणाम असा झाला की गुणवत्तापूर्ण
क्वालिफाईड लोकांची एक भरती मोठ्या प्रमाणात होऊ लागली आणि उराशी स्वप्न बाळगून हे लोक कामही करू लागले. परंतु वर्षानुवर्षे त्यांना त्यांचा उपयोग फक्त उच्च शिक्षण क्षेत्रात करून घ्यायचा आणि नंतर त्यांना त्यांचं जे काही भविष्य आहे, आता सध्या बघितलं आपण तर वृत्तपत्रांची मतळी भरून येत आहेत की तासिका तत्वावरील जे सीजीपी धारक आहेत किंवा प्राध्यापक आहेत, त्या प्राध्यापकांचे जगण्याचे जे प्रश्न आहेत ते खूप भयंकर निर्माण झाले आहेत. कोणी हातगाडी चालवत आहे आणि त्यांनी भाजीपोळी केंद्र टाकले आहे. सीएचबी क्षेत्रात येऊ नका असं म्हणजे त्यांचं सांगणं आहे. परभणीचं एक उदाहरण आहे. काल परवा नगरमध्ये एका प्राध्यापकानं आत्महत्या केली. हे असे जे काही आपले संदर्भ आहेत ते जर आपण लक्षात जर घेतले तर उच्च शिक्षणामध्ये येणाऱ्या आणि त्याचा जो काही परिणाम आहे विद्यार्थी घडवण्याचा, त्याच्यावर दूरगामी वाईट असे परिणाम आपल्याला पडलेले दिसून येतात. म्हणजे एक तर आपण खूप आकांक्षेने तो व्यक्ती किंवा तो प्राध्यापक उच्च शिक्षित या व्यवस्थेमध्ये काही उराशी स्वप्न महत्वाकांक्षा घेऊन येतो आहे. नुसता अर्थार्जनच नाही, त्याचे काही सन्मान आहे किंवा त्याची काही जी सेवा आहे त्या अनुषंगाने तो काम करतो आहे. त्याची एक सेवा ही ग्राह्य धरली जात नाही. दुर्दैवानं असं आहे की तो खूप विखुरलेला आहे. म्हणजे दुर्दैव असं आहे की खूप उच्च शिक्षित असा हा प्राणी संघटितही होत नाही. कारण त्याला अनेक म्हणजे एक संस्था चालक आहेत, प्राचार्य आहेत किंवा हेड आहेत. हे असंख्य जे काही त्यातले घटक आहेत त्यामध्ये हा विखुरला गेला आहे. आणि म्हणून मग धाडस तो करू इच्छित नाही किंवा करतही नाही. आणि या असंघटितपणाचा फायदा शासनानं घेतलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे तुटपुंज जे मानधन आहे त्या सीएचबी धारकांचं ते सुद्धा वेळेवर होत नाही. मधली 2 वर्ष जर बघितली तर त्या अगोदरची तर 2-2 वर्ष सुद्धा प्राध्यापकांचे ते वेतन झालं नाही. म्हणजे व्यवस्थेमध्ये असा एकही प्राणी नाही की जो 2 वर्षानंतर म्हणजे 2 वर्ष फुकट काम करतो आणि नंतर त्याचं मानधन घेतो. म्हणजे असा कोणताही आपल्या व्यवस्थेमध्ये पैसा नाही. उदाहरणार्थ शेतावरील काम सालगडी जरी असला तरी तो आधी पुढची उचल घेतो. दुर्दैवानं उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये उच्च शिक्षित असा हा जो काही वर्ग आहे तो मात्र या व्यवस्थेच्या धोरणाला, शैक्षणिक धोरणाला बळी पडत आहे. आपण जे काही खूप मोठ्या घटनात्मक ज्या गोष्टी करतो किंवा वेगवेगळ्या सिस्टीमच्या संदर्भात जे बोलतो बघा ना, की आम्ही आणि श्रीदेवी त्यामध्ये येतात आणि शिकवतात आणि राज्याच्या बाहेर मी बंद करू शकत नाही करण्याचं काम या शैक्षणिक धोरणानं शासनाने व्यवस्थेने केलेला व्यवस्थेला बळी जात नाही. तर या व्यवस्थेला बळी जाणारा विद्यार्थी आहे. जर त्या प्राध्यापकाच्या पोटातच काय नाही तर तो शिकवेल कसा हा एक प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे त्याला एक तर वर वाढवून त्याचं शोषण करून जर तुम्ही म्हणजे कुठपर्यंत हे सगळ्या गोष्टी म्हणजे गतवर्षीच्या संदर्भानं शासनानं 14 नोव्हेंबरला जे काही एक पत्र काढलं होतं की त्याच्या मानधन वाढीच्या संदर्भात प्राध्यापकांच्या, परंतु तेही मानधन वेळेवर दिलं गेलं नाही. आजही उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही नॉन क्वालिफाईड आहेत जे की त्या वर्गाला शिकवण्यासाठी सेट, नेट आणि पीएचडी ह्या काही ज्या महत्वाच्या उच्च शिक्षित अर्हता आहेत, त्या अर्हताही प्राप्त नसलेले लोक काही घेतले गेले आहेत आणि त्यांचं सुद्धा मानधन ते क्वालिफाईड नसल्यामुळं दिलं गेलं नाही. म्हणजे त्यांनी तर शिकवलं आहे, त्यांचं जे काम त्यांनी केलं आहे, त्यांच्या कामाचा मोबदला त्यांना वेळेवर दिला गेला पाहिजे. म्हणजे या अगोदरच्या गव्हर्नमेंटनं वेळेवर किमान महिन्याची तरी मानधन व्हावं त्या अनुषंगाने तशी तरतूद केली होती. परंतु दुर्दैवाने ते सुद्धा मंथली पेमेंट झालं नाही.
म्हणजे उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन येणाऱ्या किंवा येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यानं, प्राध्यापकानं या या व्यवसायात किंवा या शिक्षकी पेशाकडे यावं का नाही हा मोठा प्रश्न पडलेला आहे. म्हणजे आपण शिक्षकी पेशाच एकंदरीत जर बघितला गेला, तर समाजानं जो काही सन्मान द्यायला पाहिजे आहे, तो सन्मानही आता समाज विचार करून देतो आहे. कारण म्हणजे मुलगी जरी द्यायची झाली तर शिक्षक आणि शेतकऱ्याला देऊ नका, अशी आता शेतकऱ्याच्या नंतरची व्यथा शिक्षकाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन समाजाचा होऊ लागला आहे. त्याला कारण काय आहे, की त्याला हे शासनाचे धोरणं आहेत. आता असंख्य आजूबाजूला सभोवताली आता घटना घडत आहेत, की शिक्षकाच्या वगैरे आत्महत्या. म्हणजे आता शेतकऱ्याच्या नंतर जो काही आत्महत्येकडे वळणारा जो वर्ग आहे, तो शिक्षकाचा आहे. म्हणजे कायमी विनानं धोरण असेल. आता उदाहरणार्थ कायम विनाळून धोरणाचा जर आपण संदर्भ जर लक्षात घेतला, तर उच्च शिक्षण क्षेत्रा अगोदर 2001 च्या पूर्वीची महाराष्ट्रामध्ये साधारणतः 53 महाविद्यालय आहेत आणि या 53 महाविद्यालयाचा आपण जर संदर्भ लक्षात घेतला, तर त्यांना हे धोरण खरं पाहता लागू होत नाही. परंतु 2001 पासूनच्या मान्यता असणारी महाविद्यालय 53 असताना त्या 53 महाविद्यालयातील जे काही कर्मचारी आहेत, ते आजपर्यंत आजतागायत कायम विनांदाने धोरणावर काम करत आहेत. म्हणजे धोरणापूर्वीचे आहेत खरं जर पाहायला गेलं त्यांना हे धोरण लागू होत नाही. तरी सुद्धा शासनाच्या या उच्च शिक्षणासंदर्भातच्या निष्काळजीपणाच्या धोरणामुळे ते आज बळी पडलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे एकंदरीत शासनाचा दृष्टिकोन आपल्याला या संदर्भात लक्षात येतो. आणि दुसरी गोष्ट एक की या व्यवस्थेमध्ये येणारा जो काही वर्ग आहे, तो वर्ग मला मी नेहमी एक सांगावसं वाटतं या संदर्भाने, की अंगणवाडी हा जो घटक आहे आपल्या व्यवस्थेमधला, अंगणवाडीच्या ज्या ताई आहेत, त्या ज्या संघटित होऊन संघर्ष करतात, तसा म्हणजे कमी शिकलेल्या असून सुद्धा म्हणजे कदाचित त्याचे क्वालिफाईड असतीलही, त्याच्यात आपल्याला मनात जायचं नाही. त्याचा एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे, की त्या संघर्ष किती मोठा करतात. तसा आपण म्हणजे उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये जे लोकं आहेत, ते खूप मोठ्या पदव्या धारण केलेली लोकं असतात, परंतु संघर्ष का करत नाहीत? हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे ते एक तर संघटित होत नाहीत आणि दुसरी गोष्ट ते संघर्षही करत नाहीत. म्हणजे संघटित होऊन संघर्ष शासनाबरोबर करण्याची, व्यवस्थेला आपलं दुःख जे आहे, ते दुःख सांगण्याची गरज आहे. म्हणजे आपलं म्हणजे सर किंवा मोठमोठ्या आपण पदव्या घेऊन समाजामध्ये वावरतो आणि त्याचे जे आपल्या ज्या काही व्यथा आहेत, त्या व्यथा समाजाला, व्यवस्थेला माहीत असणं महत्त्वाचं आहे. म्हणून आपण त्या समाजापर्यंत, व्यवस्थेपर्यंत, शासनाच्या धोरणाला प्रभावित करण्यापर्यंत आपण त्या गोष्टी तडीस लावल्या पाहिजेत. आपण म्हणजे हा जो वर्ग आहे त्याला एक तर संघटितही आतापर्यंत दुर्दैवानं होता नाही आलं. एक खूप मोठा लढा असा एक मध्यंतरी असं वाटत होतं, की लढा लढला जाईल, परंतु दुर्दैवानं तसा लढा अजूनही उभा राहिला नाही. महाराष्ट्रामध्ये खरं पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये तसा लढा लढणं जरुरीचं आहे. कारण म्हणजे हे धोरण मला वाटतं दुसरीकडे नाही अद्यापपर्यंतही. निश्चित तरी मग किमान माणसाला जगण्या इतपतही अ, अ, जे वेतन आहे ते सुद्धा वेतन दिलं जात नाही. म्हणजे आज जर आपण ग्रामीण भागात जर लक्षात घेतलं तर शेतकऱ्याच्या शेतीवर जर काम करायला जर मजूर पाहिजे असला तर तो साधारणतः ₹300 रोजाने येतो आणि तो सुद्धा अगोदर त्याला पैसे द्यावे लागतात, तर तो रोजाने येतो. इथं वर्ष 2-2 वर्ष काम करून सुद्धा अ, शासन मानधन अदा करत नाही आणि व्यवस्था सुद्धा म्हणजे त्याचं खरं पाहायला गेलं तर 1 तासाचं काम आहे वर्गावर जाऊन 50 मिनिटं गृहीत धरा. परंतु त्याला अख्खा म्हणजे दिवस जो आहे पूर्ण वेळ तिथं त्या व्यवस्थेमध्ये त्याला राबवावं लागतं. आणि व्यवस्थेमध्ये राबवताना त्यालाही अपवादात्मक कुठेतरी मला वाटतं सन्मान मिळत असेल. जो शैक्षणिक व्यवस्थेमध्ये कामं देताना दिसून येते. बहुतेक ठिकाणी अ, उच्च शिक्षणामध्ये या सर्व प्राध्यापक मंडळीची जी काही आहे, ती असा एक कोंडमारा झालेला आहे. म्हणून मध्यंतरी मी ब्लॉगवर मुद्दाम ही जी व्यथा आहे, ही व्यथा शासनाला, वाचकांना व्यवस्थेपर्यंत जाण्यासाठी घंटा मास्तर नावाचा मी ब्लॉग लिहिला होता आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणात सुद्धा महाराष्ट्रातल्या वाचकांनी आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी प्रतिसाद दिला. मला या ठिकाणी प्रामुख्याने आवर्जून हे सांगायचं आहे, की उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला जर गुणवत्तापूर्ण म्हणजे भवितव्य जर विद्यार्थ्याचं जर घडवायचं असेल, तर आपल्याला या क्षेत्रात येणाऱ्या माणसाची अ, जी काळजी घ्यायला पाहिजे. त्याची
प्रामुख्याने त्याच्या पोटाचा जो प्रश्न आहे, तो पोटाचा प्रश्न काय आहे? त्याची एकंदरीत जी काही त्याचा जो पर्यावरण आहे त्या व्यक्तीच्या सभोवतालचं, ते सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे. दुर्दैवानं याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. शासनानेही दिलं नाही. मध्यंतरी असं वाटत होतं की किमान या अ, मंडळींनी जी काही सेवा दिलेली आहे, प्रथा बंद तर सी प्रथा शिवाय ती सी बंद असा विचार करत आहे. तर विचार तेच करत आहे. म्हणून सी धारकांनीच मी ह्या विषयी बोलत होतो, की या प्राध्यापकांच्या ज्या काही समस्या आहेत, त्या समस्येच्या संदर्भानं विचार होणं महत्वाचं आहे. अ, अ, दर्शनास आलेलं आहे, की प्राध्यापकांचे जे काही वेतन आहे, सी प्राध्यापकांची, ते सुद्धा काही संस्था अध्यक्ष असतील म्हणा किंवा काही तथाकथित जी काही व्यवस्था असेल, ती व्यवस्था सुद्धा कपात करताना दिसून येते. म्हणजे ते सुद्धा त्याला पूर्ण मानधन दिलं जात नाही. म्हणजे ह्या एका भाबडे आशेच्या पोटी हा माणूस काम करतो आहे. म्हणजे किमान माणुसकीच्या नात्याने तरी या व्यक्तीकडं, या व्यवस्थेतल्या माणसांनी बघणं आवश्यक आहे. भलेही तुम्ही प्राध्यापक म्हणून किंवा खूप मोठ्या आमच्या बघू नका. परंतु किमान एक शिक्षण क्षेत्रातला काही उपद्रवी तर नाही आपलं काहीतरी आणि समाजाचं त्याच्याकडे बघणं जरुरी आहे. परंतु दुर्दैवानं असं कोणी बघत नाही. याला एक लढा उभारून न्याय देऊ शकतील असं मला वाटतं आणि म्हणून हा एक महत्त्वाचा उपाय आहे असं मला मला वाटतं. तर निश्चितच त्याची काही निष्पत्ती होऊ शकेल काही सकारात्मक असंही वाटतं. कारण अ, अ, म्हणजे ते जे काही प्रश्न आहेत, ते असे गुंतागुंतीचे आहेत. हेड आहे, प्राचार्य, अध्यक्ष आहेत. पुढचं भविष्य ब अ, ब म्हणजे भविष्य आहे की बाबा म्हणजे आपण बोललो तर काय होईल? आपण बोललो तर काय होईल? म्हणजे ही जी भीती आहे, त्याला ही भीती सोडावी लागेल. म्हणजे त्यांनी मोकळा श्वास घ्यायला शिकलं पाहिजे असं माझं मत आहे परखड आणि मला असं वाटतं की त्याला जे पटतं, त्याने त्याला हो म्हटलं पाहिजे. व्यवस्थेमध्ये काम करताना त्याला जे आवडत नाही, शेतीधारकांना त्याला बिनधास्तपणे नाही म्हटलं पाहिजे. असं मला हे प्रांजळपणे सांगावसं वाटतं. जे खरं आहे, जे सत्य आहे, ते त्यांनी म्हणणं मांडलं पाहिजे व्यवस्थेपुढं आणि जे त्याला पटत नाही किंवा आता ते शोषण करणारं आहे, ती शोषण करणारी बाब आपल्या वरिष्ठापुढे सांगितली पाहिजे, की हे चुकीचं आहे. सगळेच माणसं मला असं वाटतं, की वाईट नाहीत. व्यवस्थेमध्ये सुद्धा खूप काही रिस्पेक्ट सुद्धा काही गोष्टी तुमच्या तुमच्या अडचणीची, तुमच्या समस्येची अ, सकारात्मक आहे. परंतु सरासरी आपण जर बघितलं या सगळ्या गोष्टीकडे, तर उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये ही सी हा खूप मोठा एक कलंक आहे असं मला वाटतं. कारण हा लगेच काही सॉल्व्ह होईल यातून काही, की काही दिवसानंतर. परंतु आपण लक्षात घेतलं तर एक तर सी-एच-बीचा अनुभवही ग्राह्य धरला जात नाही. म्हणजे दुसऱ्या व्यवस्थेमध्ये काही काम जर आपण केलं, तर त्याचा अनुभव ग्राह्य धरला जातो. परंतु या व्यवस्थेमध्ये काही-काही वर्षे 10-20 वर्ष काही-काही लोकांनी काम केलं आहे. मला तर वाटतं 30 वर्षीय मुंबईचा भाजीपाला पोळी केंद्र ज्या सरांनी टाकलं होतं, त्यांचा 30 वर्षाचा अनुभव असं काही होते. काही रिटायरमेंटपर्यंत आशा लावून बसली. तुम्ही काम जे करताय त्या व्यवस्थेमध्ये, त्या त्या व्यवस्थेनं त्या कामाचा, अनुभवाचा काही त्याचा एक कागद सुद्धा देऊ नये म्हणजे हे किती एक शोकांतिक असं म्हणावं लागेल. म्हणणं असं आहे, की कामाचा जे अनुभव आहे, तो अनुभव आपल्या सर्व्हिसमध्ये भविष्यात जर लागली पूर्ण वेळ, तर त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्यावा शासनानं. त्या संदर्भातही शासन काही गंभीरपणे दखल घेत नाही. म्हणजे हे सगळ्या प्रश्नांच्या भोवती आता उभं कोण राहणार आहे? म्हणजे जे काही पूर्णवेळ प्राध्यापक आहेत, ते त्यांच्या
कार्यक्रम पत्रिकेमध्ये आपण जर बघितलं तर तासिका तत्व हा शेवटी असतं आणि ते तोंडी लावण्यापुरते पाहत असतं. म्हणजे मला हे सांगताना दुःख होतं की पूर्ण प्राध्यापक सुद्धा CHB वाल्याला प्राध्यापक समजायला अजून तयार नाहीत, की त्यांची जी फिलिंग्स आहेत म्हणजे अ, अ, त्या प्राध्यापकाकडे पाहण्याचे असतात. तात्पर्य सांगायचं म्हणजे की आपल्याच व्यवस्थेमधलं जे पार्ट्स आहेत ते आपल्याला स्वीकारायला तयार नाहीत. ते बिघडण्यात दुसरं काय आहे त्याच्यामध्ये? कारण पोटाचे प्रश्न भेटत नाहीत आणि वेठीस धरण्याचा प्रकार आहे म्हणून CHB हा वेठबिगारीच आहे. आपण त्याला विरोध केलाच. पक्षाविरुद्धचा प्रश्न नाही. हा आपल्या व्यवस्थेत CHB धारकांनीच CHBला संपवण्याचं काम केलं पाहिजे, असं माझं प्रांजळ मत आहे. म्हणजे आपली जी काही CHB करतात त्याचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होतो. म्हणजे आपल्या त्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला म्हणजे मी घंटामास्तरमध्ये जे काही उल्लेख केले आहेत, की लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन तुमच्याकडे कसा असतो. तुम्ही एका घंटाकरता शिक्षक असता आणि बाकीच्या वेळेमध्ये तुम्ही मजूर असता. मग तुम्ही बाकीच्या वेळेस मजूर जर असाल तर तुमची वेठ बिघडण्यात त्याच्यात काय आहे? म्हणजे हा संदर्भ खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मग आपल्याला ही व्यवस्था जर संपवायची असेल, तर त्यासाठी आपल्याला जे लोकप्रतिनिधी आहेत, जी प्रसारमाध्यमं आहेत किंवा अ, 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 जी काही एकंदरीत जी व्यवस्था आहे आपल्या अनुषंगानं म्हणजे सगळेच घटक असतील, सिनेट असेल, उच्च शिक्षण मंत्रालय असेल किंवा तत्सम ज्या काही यंत्रणा असतील, त्यांच्या पुढे वेळोवेळी आपल्याला हे म्हणणं मांडावं लागेल. हा प्रश्न वेठीस म्हणजे तडीस न्यावा लागेल. ते आपल्याला चांगलं आता नवीन जी कस्तुरीरंगनचा जो अहवाल आहे त्या NAAC सारख्या संस्थांना फेस करताना आपल्याला NAACला सामोरं जाताना पूर्ण CHB प्राध्यापकावर आम्ही महाविद्यालय कसं चालवावं, विद्यापीठं कशी चालवावीत, हा एक मोठा प्रश्न आहे. कारण पूर्ण वेळ प्राध्यापक नसतील तर ते पूर्ण मानसिकदृष्ट्याही ते काम करू शकणार नाहीत असं मला वाटतं. आणि म्हणून मग व्यवस्थेनं किंवा उच्च शिक्षण मंत्रालयानं हॅलो. हॅलो. हा बोलत राहा सर, बोला बोला. आवाज येत आहे सर तुमचा. हॅलो. हा सर आवाज येतो का? हा हा येत हॅलो. आहे सर, येत आहे. हा येत आहे सर, आवाज येत आहे. नाही मला दिसत नाही. आवाज येत आहे सर तुमचा, आवाज येत आहे. हॅलो. हा आवाज येत आहे तुमचा, आवाज येत आणि आहे. म्हणून मग ही व्यवस्था आपल्याला जर संपवायची असेल, दिसत नाही का मी? दिसत ना एका ठिकाणी स्टॉप आहे, पण आवाज येत आहे. बोलत राहा सर तुम्ही. नेटवर्क प्रॉब्लेम असणार का? बर. आणि म्हणून मग ही व्यवस्था आपल्याला जर संपवायची असेल तर आपल्याला एकंदरीत शासनाला प्रभावित करणाऱ्या गोष्टी संघटितपणे कराव्या लागतील. हे काही कोणत्याही एका प्राध्यापकाचं किंवा एका महाविद्यालयाचं काम नाही. संघटितपणे सगळ्यांनी जर प्रयत्न केले तर निश्चितपणे याला यश येईल असं मला वाटतं. हॅलो सर, एक हा सर. अनाउन्समेंट करायची आहे. हा. आता जो आपला विषय आहे हा शैक्षणिक जे आपले हे आहेत ऐकणार आहेत त्यांना मी एक सांगू इच्छितो की आपला जो विषय आहे शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक आणि प्राध्यापक यांची वस्तुस्थिती व भवितव्य. तर या विषयावर आपले हे करत आहेत, मार्गदर्शन करत आहेत. तर एक याबद्दल जे प्रश्न आहेत जसे CHBच्या समस्या असतील, याचे ज्या काही प्रश्न असतील त्यामध्ये श्याम पवार सरांचं मॅक्झिमम जे काम आहे
की CHBच्या समस्या तासिका तत्वावरील प्राध्यापक यांच्यावरही आहे. तरी पण सरांना एक दोन असे शिक्षकांचेही क्वेश्चन आलेले आहेत. तर त्या हम्म. क्वेश्चनला आपण सरांसमोर ठेवूया. पहिला क्वेश्चन आहे, सर माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळांना 100% अनुदान लवकर मिळाले पाहिजे, याबद्दल आपले मत व्यक्त करावे. तर नाही. सरांचा सुद्धा सर याबद्दल थोडं मार्गदर्शन करतीलच. हॅलो. पण मी अजून एक सांगू इच्छितो की ज्यांना CHB आणि या व्यतिरिक्त यावर जे कमेंट करायचे असतील तर त्यांनी नक्की कमेंट करा आणि आपले प्रश्न सरांपर्यंत पोहोचवा. बोला सर. तर अनुदान मिळालंच पाहिजे, त्याच्यात काही दुमत नाही, कारण सगळं व्यवस्था शेवटी आपलीच आहे. हॅलो, आवाज येतो सर? हा, येत आहे सर, येत आहे. हॅलो. बोला सर. हा, बोला सर. हा सर, उच्च माध्यमिक आणि माध्यमिकचा अनुदानाचा प्रश्न तर मला वाटतं कालच्या कॅबिनेटमध्ये सुटलेला असेल. पण आपलं असं म्हणजे माझं व्यक्तिगत असं म्हणणं आहे की सगळ्या व्यवस्थेमध्ये आपलेच जे काही शिक्षण व्यवस्था आहे त्या शिक्षण व्यवस्थेतल्या सर्व शिक्षकांना पगार तर मिळालाच पाहिजे, अनुदान तर मिळालंच पाहिजे, त्यांचे पोटाचे प्रश्न सुटलेच पाहिजेत. त्याशिवाय ते काम कसं करू शकतील? मला वाटते सरांनी उत्तर दिलेलं आहे. सर, एक आपले जे आवाज येत आहे का सर? हॅलो. हॅलो. बहुतेक सरांचा नेटवर्क इश्यू आहे.
मित्रांनो, माफ करा, सरांकडे नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे कदाचित सर लेफ्ट झालेले आहेत. सरांचा अं, आपले जे मार्गदर्शन होते ते मंदातच आपल्याला थांबवावे लागले. त्याबद्दल क्षमस्व. तर आपला जो विषय होता शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक आणि प्राध्यापक यांची वस्तुस्थिती व भवितव्य, अ, यामध्ये मला एक सांगायचं होतं की अ, की आपल्या मध्ये आपल्या जो विषय आहे, जसे तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या समस्या असतील, नंतर आपल्याला एक 2-4 दिवसापूर्वी एक अतिशय मन हेलवून टाकणारी घटना समोर आली. ती म्हणजे नगरमधील प्राध्यापक बाळासाहेब बनसोडे यांची आत्महत्या. तर ही जी एक आत्महत्या आहे की इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे, कारण की आता या विरोधात आपल्याला अशा घटनांच्या विरोधात आवाज उठवावा लागेल. आपण अलीकडे बघतो की अशा घटना वारंवार होत असताना शासन एकीकडे जाहीर करते की CHB प्राध्यापकांची भरती होणार. अरे, जिथे पूर्णवेळ प्राध्यापक हवे आहेत, जिथे फुल टाइम लेक्चररची एवढ्या जागा शिल्लक असताना, एवढ्या जागा भरलेल्या नसताना, पुन्हा शासन तेच तो मागणी करते की CHB प्राध्यापक भरती करण्यात येणार. अरे, आम्ही विचारू इच्छितो की शासनाला की आम्ही कधी CHB प्राध्यापक भरतीसाठी आंदोलन केले? आम्ही पूर्णवेळ जे आंदोलन चालू आहेत आमचे, ते आहेत पूर्णवेळ प्राध्यापक भरतीसाठी आंदोलन सुरू आहेत. CHB प्राध्यापक भरती कोणाला हवी आहे? शासनाला हवी आहे की पूर्णवेळ प्राध्यापकांच्या ज्या संघटना आहेत त्यांना हवी आहे? कारण की पूर्णवेळ CHB प्राध्यापक भरतीसाठी आम्ही कधीही मागणी केली नाही. CHB आमचं पूर्वीपासूनच धोरण असं आले आहे की CHB प्राध्यापक हा एक वेठबिगार आहे आणि जगाच्या पाठीवर कुठेही अस्तित्वात नसणारा असा हा भयानक असा काळा कायदा आम्ही मानतो त्या CHB कायद्याला, CHB प्रथेला. आणि ही CHB प्रथा च्या विरोधात लोकांच्या मानसिकतेमध्ये सध्या अतिशय असा असंतोष आहे. आता नवीन सेशन सुरू होणार. शासनाने मंदातच पिल्लू सोडले. आमचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री, ज्यांना आम्ही त्यांच्याजवळून आम्हाला अतिशय अपेक्षा होत्या, असे उदय सामंत साहेब. जसे पूर्वीचे जे उच्च तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेब, ज्यांनी शिक्षणाचा विनोद केलेला होता, त्या विनोदानंतर असं वाटलं होतं की उदय सामंतांकडून की शिक्षणास व्यवस्थेमध्ये आता कुठतरी उदय होणार, एक नवीन याचा. पण ती आता अतिशय फोल गेलेली आहे, कारण की त्यांनी जाहीर करून टाकलं आता की प्राध्यापकांना खुशखबरी. आणि खुशखबरी कोणती? तर CHBच्या जागा ह्या भरण्यात येतील. आता CHB प्राध्यापकाच्या जागा भरणे ही खुशखबरी आम्हाला कोणत्याही अँगलनं वाटत नाही, कारण की ही एक पुन्हा आमच्या सोबत केलेली थट्टा आहे. CHB प्राध्यापक म्हणजे आणि त्याच अनुषंगावर आपल्यासोबत श्याम पवार सर बोलत आहेत. तर अजून त्यांच्यासोबत आपला कॉन्टॅक्ट झालेला आहे. सर, कंटिन्यू करा सर. आपला जो विषय आहे तो कंटिन्यू. मी ह्या विषयापर्यंत आलो होतो की जो काही अनुभव आहे CHBचा, तो CHBचा अनुभव शासनाने त्याच्यामध्ये ग्राह्य धरला पाहिजे. कारण ते उरलेलं जे काही जे त्या प्राध्यापकाचं भविष्य आहे ते उज्ज्वल होण्यास त्याला मदत होईल. आणि जागा भरण्यासंदर्भाचा जो काही प्रश्न आहे प्रामुख्यानं, आणि ज्यावेळेस शासनानं आता तत्परतेने ती जागा बंदी उठवायला पाहिजेत. कोरोनाचं तर आहेच सगळं काही संकट, परंतु त्या संदर्भात सुद्धा काही प्रमाणात भरती जर चालू झाली तर या
सीएचबी धारकांना कुठेतरी दिलासा मिळेल आणि भरती प्रक्रियेमध्ये प्रामुख्यानं सीएचबी धारकांना प्राधान्य द्यावं. त्याचे जे काही त्यांनी केलेले जे काही काम आहे त्या कामाच्या आधारे जास्तीत जास्त ज्यांनी सर्व्हिस केली त्याला प्राधान्यक्रमाने देऊन त्याच्या सगळ्या बाबीचा विचार करून त्याला प्राधान्य जर दिलं तर त्याच्यावर कुठेतरी त्याला एक दिलासा मिळेल असं एक मला या ठिकाणी सांगावं नमूद करावं वाटतं. प्रामुख्यानं सीएचबीच्या संदर्भाने जे काही प्रश्न आहेत असंख्य प्रश्न आहेत. आता उदाहरणार्थ सीएचबी म्हणजे क्लॉक आवर बेसिस म्हणजे फक्त आपण शिकवायचंच 1 तासापुरतं किंवा 50 मिनिटाकरता किंवा जे काही वेळ येईल तर त्याला किमान इतके तास दिले पाहिजेत की कमीत कमी त्याचे जे काही अर्थार्जन आहे किंवा त्याचं जे काही कौटुंबिक निर्वाहापुरतं तरी त्याला त्यात व्यवस्थित दिलं गेलं पाहिजे. परंतु दुर्दैवानं तसं होत दिसत नाही. एकतर वर्ष 2 वर्ष त्याचं जे काही मानधन आहे ते दिलं जात नाही. म्हणजे हे असं करून सुद्धा आपण थट्टाच करतो त्या व्यवस्थेची थट्टाच करते आहे. म्हणजे ही एकतर समूळ सीएचबी हा जो काही कलंक या शैक्षणिक उच्च शिक्षण क्षेत्राला लागलेला आहे तो समूळ नष्ट होणं गरजेचं आहे. ती काळाची गरज आहे. नाहीतर म्हणजे आता बरेचसे आता सभोवतालची आपल्या उदाहरणं आहेत की त्याचे जे काही प्राध्यापक मंडळीचे जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी पूर्ण वेळ काम करतात आणि त्या पूर्णवेळ प्राध्यापकांच्या म्हणजे त्याच्या हाताखाली काम करताना एक अनुदानित आणि एक पुन्हा त्या तासिका तत्वावरची हे जे काही विषमता आहे प्रचंड प्रमाणातली आणि त्यातून जे काही येणारं वैफल्य आहे ते वैफल्य कुठेतरी आपण मध्यंतरी बघितलं की काही शिक्षकांच्या आत्महत्या किंवा वैफल्य त्याच्यात सगळा जो काही त्याचा परिणाम आहे तो कुटुंबावरही होताना आपल्याला दिसून येतो. आणि याला म्हणजे खेदानं म्हणावं लागतं की जे पूर्णवेळ प्राध्यापक काही ज्या संघटना आहेत त्या संघटनांनी हा प्रश्न खरं पाहता उचलायला हवा होता. परंतु प्राधान्यक्रमानं या संघटनांनी कुठंच या तासिका तत्वावरच्या प्रश्नांना वाचा फोडली दिसून येत नाही. जागा भरते वेळेस सुद्धा आता फॉर एक्झाम्पल आमच्या मराठवाड्यातील एसआरटी म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या दोनही विद्यापीठातल्या ज्या सामाजिक शास्त्राच्या जागा आहेत विद्याशाखा आहेत सेकंड पोस्ट आहे ती सेकंड पोस्ट अजूनही भरली गेलेली नाही. म्हणजे हा वर्षानुवर्षे म्हणजे खूप दिवसाचा 2000 पासूनचा हा जो काही प्रलंबित प्रश्न आहे. दुर्दैवाने जे शिक्षकांचे आमदार आहेत किंवा पदवीधर जे आमदार आहेत म्हणजे एकतर विद्यार्थ्याचा जो निघणारा पदवीधर आहे तो त्याचा परिणाम जो आहे त्या विद्यार्थ्यावर कितीही जर आपण म्हटलं तर की त्याचा परिणाम विद्यार्थ्यावर होतोच. म्हणजे दुर्दैवाने असेंब्लीमध्ये ज्या लोकांनी बोलायला पाहिजे शिक्षक आमदार असतील म्हणा किंवा पदवीधर आमदार असतील म्हणा व्यवस्थेमधले जे काही शिक्षणप्रेमी नागरिक असतील म्हणा त्या घटकासंदर्भात तिथं विधानसभेत हा प्रश्न मांडायला पाहिजेत. परंतु हा वर्ग एक संघटित नाही. मला म्हणजे एक नेहमी अशी वाटते की संघटित असल्याशिवाय हा प्रश्न मार्गी लागणार नाही. तुम्ही जोपर्यंत मॉब उभा करत नाहीत तोपर्यंत त्याचा काही प्रभाव कारण शासनापुढे सुद्धा असंख्य प्रश्न आहेत. तुमचं लक्ष शासनाकडे वळवून घेण्यासाठी तुमच्याकडे असा मॉब पाहिजे तुमचा प्रभाव शासनाच्या धोरणावर पडला पाहिजे आणि म्हणून मग विधानसभेत किंवा संसदेमध्ये सुद्धा आपले हे प्रश्न कोणीतरी तिथं मांडले गेले पाहिजेत. म्हणून जे काही खासदार असतील जे आमदार असतील त्यांच्यावर वेळोवेळी एक आपल्या सर्कल जे काही आपलं आहे त्या सर्कलच्या माध्यमातून आणि त्याची प्रसिद्धीही झाली पाहिजे आणि यदा कदा त्यांनी जे प्रश्न मांडले गेले तर त्या प्रश्नांची सुद्धा आपण त्यात दाद दिली पाहिजे. म्हणजे एकंदरीत आपला हा जे काही काय म्हणतो त्याला माहोल जो आहे तो माहोल किंवा जी ध्येयशक्ती आहे ती आपल्या ध्येयशक्तीपणाला पण लावली पाहिजे. शिक्षकांच्या आमदारांच्या संदर्भामध्ये बाकीचे जे काही प्रश्न आहेत आता मला उच्च माध्यमिकच्या संदर्भाने कोणतरी प्रश्न विचारला होता तर उच्च माध्यमिकच्या प्राध्यापक मंडळीने जे काही लढा उभा केला त्याला बऱ्याचशा त्यांना यश आलेलं दिसतंय. माध्यमिकच्या सुद्धा तसंच त्यांचं यश आलेलं त्यांना दिसतंय. पण इथं आपल्याला प्रश्न असा आहे की इथं व्यवस्था तुम्हाला म्हणजे आधार ठेवते आहे सीएचबी प्राध्यापकांना तुम्ही व्यवस्थेचा भागच होऊ देत नाहीत. म्हणजे व्यवस्था जोपर्यंत तुम्हाला स्वीकारत नाही तोपर्यंत तुमचे प्रश्न धरले जाणार नाहीत. म्हणून मग आपल्याला व्यवस्थेनं स्वीकारलं पाहिजेत तिथं मान्यता द्यायला पाहिजेत आणि त्या अनुषंगाने आपले प्रश्न मांडण्यासाठी धजास लावण्यासाठी आपल्याला संघर्ष उभा करणं जरुरी आहे. म्हणजे सीएचबी धारकांना हा प्रश्न हा लढा उभारणं जरुरी आहे. कारण सरकारचे जे काही धोरणं आहेत शासनाचे जे धोरणं आहेत
म्हणजे हल्ली अलीकडच्या काळात शासनाचं उच्च शिक्षणासंदर्भाचे जे धोरण दिसून येतंय ते सगळं व्यापारीकरणासंदर्भात दिसून येतंय. जर त्यांना कमी पैशात जर काम करणारा उपलब्ध असेल तर तर त्याला म्हणजे शासन जे कोणी असेल ते खुर्चीवर ते जास्त पैसे देऊन कशाला काम दुसरा हे घेतील. म्हणजे काटकसर आणि बचत हे धोरण जर शासनाचं असेल तिथं, तर मग याला जबाबदार कोण आहे? म्हणजे येणारा जो प्राध्यापक आहे त्याने त्या दृष्टीने कसं बघायचं? म्हणजे हे काही जे प्रश्न आहेत त्या संदर्भानं जे काही आपले एकंदरीत जी काही संविधानिक चौकट आहे, त्या संविधानिक चौकटीमध्ये काम करून आपल्याला शासनासमोर हे प्रश्न मांडणं जरुरी आहे. सीएचबी धारक प्रथेला जबाबदार कोण असं कोणी तरी प्रश्न विचारलेला आहे. या सीएचबी प्रथेला जबाबदार सीएचबी धारकच आहेत असंही मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. कारण सीएचबीला विरोध कोणीच केला नाही. सीएचबी जोपर्यंत या व्यवस्थेला बळी पडणारा जो प्राणी आहे, जो घटक आहे, जो शिक्षक आहे, तोपर्यंत जो याला विरोध करणार नाही, तोपर्यंत ही अशीच रहाटगाडगा आपण ज्याला म्हणतो तसं ते चालू राहणार. वर्षानुवर्षे, वर्षानुवर्षे होईल, होईल आणि मग त्या जागेवर त्याचं तर होतच नाही. म्हणजे ही सगळी जर आपण अंतरंग जर बघितले ह्या सगळ्या व्यवस्थेचे, त्यामध्ये खूप काही ज्या गोष्टी आहेत त्या खूप पडद्याआडच्या वेगळ्या आहेत. आणि म्हणून हा बिचारा आपला वर्षानुवर्षे त्याच व्यवस्थेमध्ये आज काम होईल, उद्या काम होईल म्हणून राहतो. ऐनवेळी ती जागा दुसऱ्या कास्टला म्हणा, दुसऱ्या बिंदू सुटतो दुसरा, तिसराच येतो तिथं आणि मग तो तिथं काम करतो. हा व्यवस्था मग जागा सुटली नाही म्हणून दुसरीकडे सीएचबी करतो. म्हणजे असं वर्षानुवर्षे चाललं आहे. आणि मग काम करताना जो काम करतो तो चुका होतोच. चुका करतो आणि चुका झाल्यानंतर मग तो मग त्याच्या चुका म्हणजे बाकीच्या लोकांच्या चुका व्यवस्था ठळकपणे नमूद करत नाही. सीएचबी धारकांच्या चुका झाल्या तर सीएचबी धारकांच्या चुका ठळकपणे पहा अजून तर कशातच काय नाही. हे तर आता ज्यांना शिंग फुटले असे तुम्हाला ऐकायला भेटेल. म्हणून सीएचबी जी प्रथा आहे त्या प्रथेला विरोध जर आपल्याला करायचा असेल तर तो सीएचबी धारकांनीच केला पाहिजे. ही व्यवस्था सीएचबी धारकांनीच संपवली पाहिजे. आणि कारण हा सीएचबी हा शिक्षण व्यवस्थेवरचा कलंक आहे असं मला म्हणावंसं वाटतं. असंख्य प्रश्न आहेत सीएचबी धारकाच्या संदर्भानं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जर बघितलं गेलं तर जे काही खूप मोठे सीएचबी धारकांसंदर्भाने जे काही प्रश्न आहेत खूप महत्वपूर्ण सुद्धा आहेत. कारण त्याच्या उच्च शिक्षण क्षेत्रावर सुद्धा खूप मोठा गंभीर परिणाम होतो आहे. नुसता सीएचबी हा घटकच त्याला बळी पडतो असं नाही. विद्यार्थी आणि पालकही त्याला खूप मोठ्या प्रमाणात बळी पडतात. संस्था चालक सुद्धा त्याला बळी पडतात. महाविद्यालय सुद्धा त्याला बळी पडतं. कारण नॅक सारख्या ज्या संस्था आहेत ज्यावेळेस ती तुम्हाला ग्रँट अनुदान द्यायचं आहे किंवा संलग्नीकरणाचे जे काही मुद्दे समोर येतात त्यावेळेस पूर्ण क्षमतेने काम करणारी माणसं कोणत्याही संस्थेला आवडतात. आणि म्हणून पूर्ण क्षमतेनं काम सीएचबी धारक करतात का? कारण त्यांच्या संदर्भात सुद्धा असं काही बाकीचे प्रश्न आहेत. त्यांना सीएचबीवर नुसतं त्याचं पोट भरतं का? तर नाही भरत. त्याला दुसरंही कोणी शेती करतंय, कोणी रोजमजुरी करतंय, कोणी पुस्तक विकतंय, कोणी वर्तमानपत्र विकतंय, कोणी भाजीपाला विकतंय. असं त्याला हे सगळं करावं लागतं कारण त्याचा कुटुंबाचा निर्वाह त्याला हे त्याचा एक अँगल आहे. परंतु ज्यावेळेस नॅक सारख्या संस्थांना सामोरं जायचं आहे त्यावेळेस नॅक सुद्धा विचार करत आहे की मॅन पॉवर म्हणजे पूर्ण क्षमतेने जर प्राध्यापक असतील त्याचा परिणाम थेट तुमच्या विद्यार्थ्याच्या उपस्थितीवर पडतो, विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर पडतो. म्हणून हे सगळे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सीएचबी धारकांचेच नाहीत तर समाज एकंदरीत एका व्यवस्थेचे आहेत, शिक्षण व्यवस्थेचे आहेत. आणि याला म्हणजे सकारात्मक दृष्टीने संस्था चालक, सरकार, समाज, विद्यार्थी, पालक आणि सीएचबी धारक प्राध्यापक आणि प्रामुख्याने जे व्यवस्थेमधले प्राध्यापक आहेत ज्यांच्या खूप मोठ्या अशा नावाजलेल्या संघटना आहे ज्या प्राध्यापक मंडळींच्या त्यांनी सुद्धा या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. तर एक निर्भीड वातावरण उच्च शिक्षण पवार क्षेत्रात. सर हा सर, पवार हा सर सर, एक हा सर. मला सुद्धा एक क्वेश्चन विचारायचा आहे. तुम्ही एक खूप अतिशय गंभीर अशा मुद्द्याला हात घातलेला आहे सर. नॅक हा हा ऍक्रेडिशन हा 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 जो मुद्दा आहे हा मुद्दा अतिशय गंभीर आहे. तर हा मला एक असं विचारायचं आहे की हा आपले जे सीएचबी प्राध्यापक असतात आपले जे सीएचबी प्राध्यापक असतात तासिका तत्वावरील तर हो हो नॅक जेव्हा एखाद्या संस्था जेव्हा ऍक्रिडेशनला जाते जेव्हा नॅक ऍक्रिडेशन साठी अर्ज करते. हो कारण की नॅक ऍक्रिडेशन ही खूप चांगली प्रथा आहे. पण सध्या हो तरी म्हणजे यामध्ये सुद्धा एक काही मध्यंतरी काळामध्ये मला थोडा करप्शन आणि आता विषय आढळला.
तर NAC म्हणजे हे जे सीएचबी म्हणजे नॅक अक्रेडिशन सुद्धा काही मोठे मोठे जे आता ए ग्रेड ए प्लस ग्रेड जे कॉलेजेस आहेत महाविद्यालयात, ते ह जे ह ह नॅक ते त्यांना जे नॅक अक्रेडिशन मिळालेलं आहे, त्या हा 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 महाविद्यालयामध्ये सुद्धा 40-40, 50-50 लाख रुपये घेऊन प्राध्यापकांची भरती झालेली आहे सध्याच्या काळात. मी असं हा बघितलं, ज्यांना नॅक हम्म. अक्रेडिशन ए ग्रेड मिळालेलं आहे. एखाद्या कॉलेजला ए प्लस हा मिळालेला हा आहे, हा पण जेव्हा तिथे भरती झाली, हा प्राध्यापकांची भरती होती, तेव्हा त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होतात. 40-50 लाख रुपये घेतल्याशिवाय हो प्राध्यापक लावला जात नाही. तर यामध्ये जे हा 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 सीएचबी जे प्राध्यापक आहेत आपले नॅक अक्रेडिशन मध्ये, त्याला कोणत्या क्रायटेरियामध्ये किती वेटेज आहे, आणि ती नॅक मध्ये ही जी प्रथा आहे, सीएचबी प्रथा, ही ग्राह्य धरला जाते का सर, मान्य केल्या जाते काय, याबद्दल तुम्ही थोडा प्रकाश टाका. कारण की सीएचबी प्राध्यापक, तासिका प्राध्यापक म्हटला तर त्याचं अस्तित्व कुठेही नाही आहे, ना त्याला एक्सपिरियन्स त्याचा काउंट होत, ना काही. हे तुम्ही जे आधीच सांगितलेलंच आहे. म्हणजे एक रोजंदार जसा असतो, एखादा गावातला मजदूर जसा असतो, त्याच्यापेक्षाही हालत हा खराब सीएचबी प्राध्यापकाची आहे. सध्या जे रोजगार हमीवाले जे आहेत, 7,000 रुपये त्यांना मिळतो महिन्याचे, आणि ते येतात शासनाच्या ज्या गावात जे रोजगार हमीचे कामं करतात, महिन्याच्या महिन्यात त्यांना पेमेंट मिळतो. पण सीएचबी प्राध्यापक जो आहे, त्याला महिन्याचं पेमेंट 5,000 असते. रोजगार हमीवर पेक्षाही त्याचं सध्या आयुष्य आपण हे म्हणू, आणि त्याचं पेमेंट सुद्धा त्याला 2-2 वर्ष मिळत नाही. कोरोना काळामुळे शासनानं सरळ सरळ सांगितलंय, आमच्याजवळ पैसा नाही आहे, त्यामुळे सीएचबीचे प्राध्यापकांचे पेमेंट आम्ही करू शकत नाही. तेच जर तुम्ही बघितलं तर पूर्णवेळ प्राध्यापकांचे हो पेमेंट हे सुरू आहेत. 2-2 लाख रुपये त्यांना देण्यासाठी शासनाकडे आहेत. पण या महाशयांचे जे सीएचबी प्राध्यापक आहेत, त्यांचे 5,000 रुपये महिन्याचं पेमेंट असते. 8 महिने जर आपण काम केलेलं हम्म पकडलं, 8 महिने खूप जास्त झाले, 6 महिने पकडू आपण, तर आपण तर 30,000 रुपये त्याचं वार्षिक उत्पन्न असते, ते सुद्धा देण्यासाठी शासनाकडे पैसा नाही आहे, शासन असं सांगते. तर हे अतिशय हम्म निष्ठुर अशी प्रथा आहे. आणि यामध्ये जे नॅक अक्रेडिशन झालं, युजीसी झालं, यांचं काय महत्व आहे सर, हे तुम्ही अजून थोडं सविस्तर जर आपल्या सीएचबी प्राध्यापकांना समजून सांगितलं तर बरं होईल. संतू हे कोड उघड बरं. अ, अ, हॅलो हॅलो सर. सीएचबी माझ्या अनुभवांती सीएचबीचा हा जो घटक आहे. हॅलो हॅलो हा, येत आहे सर, आवाज येत आहे, मस्त हॅलो चांगला आवाज येत आहे. बोला बोला. सीएचबी हा जो घटक आहे, आवाज माझ्या अनुभवांती हा न्याय येणाऱ्या कमिटीला काहीच त्याचा संदर्भ नसतो. कारण त्यांना हे माहित नसतं की हा सीएचबी आहे आणि हा पूर्ण वेळ आहे म्हणून. त्यांच्या मार्किंग मध्ये सुद्धा सीएचबी ला काही मार्किंग नसते माझ्या माहितीनुसार. नॅक कमिटी जी आहे, त्या नॅक कमिटीनं माझा असा एक अनुभव आहे की त्यांना ज्यावेळेस मी परिचय करून, म्हणजे आमचा परिचय झाला त्यावेळेस त्यांनी म्हणजे आश्चर्य व्यक्त केलं की एकाला म्हणजे इतकी पगार आणि एकाला तुम्ही इतकं, म्हणजे हे कसं, म्हणजे ते सुद्धा म्हणजे आश्चर्यचकित झाले की म्हणजे हे उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये हे घडतंय. मला वाटतं हे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने घडतंय, कारण बाकीच्या स्टेटमध्ये सुद्धा असा प्रकार दिसत नाही. असं त्यांच्या बोलण्यावरून मला असं अनुभव आला की इतका म्हणजे असं म्हणतात आहे. खरं पाहता महाराष्ट्र राज्याला हे नाही, कारण आपण खूप महाराष्ट्र किंवा बाकीच्या गोष्टीनं उंच बोलतो, आणि मग आपलं हे जे काही आहे हे कोणाला सांगायचं आपलं दुःख, म्हणजे हे मला प्रामुख्याने सांगायचं का नॅक कमिटीला काही घेऊन देणं नाही त्या संदर्भात. संतोष आवाजाचं काय बघ बरं. हो हो, म्हणजे नॅक नॅक कमिटी सुद्धा परेशान आहे की नॅक कमिटी सुद्धा परेशान आहे की सीएचबी प्राध्यापक जो आहे हा, त्यांना सर विषय माहीतच नाही आहे माहिती, पण ते
आपल्या जे संघटना आहेत किंवा आपले जे प्राध्यापक वर्ग आहे, जे संस्था चालक आहेत, त्यांना एक फुकटात राबवून घेणारा एक हमाल मिळत आहे, रोजगार सेवक मिळत आहे, अशा टाईप ही प्रथा झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण म्हणू इच्छितो की जो सीएचबी जो प्राध्यापक आहे, सीएचबी प्राध्यापक हा संघटित का होत नाही सर? हा एक आता आम्ही लढा लढतो सर, आम्ही सांगतो की आपण असं करायला पाहिजे, सीएचबी जॉईनच करू नका. तर त्यावेळेस अशी लोक म्हणतात की आम्हाला गरज आहे, आम्हाला हे आहे, पण तुम्हाला 2-2 वर्ष त्याचा पैसाच मिळत नाही, तुम्हाला 2-2 वर्ष त्याचं हेच मिळत नाही, त्याच्यापेक्षा तुम्ही दुसरं काही काम करा. हे जेव्हा नवीन जेव्हा असतात ते सीएचबी प्राध्यापक जेव्हा ते सीएचबी जॉईन करतात आणि 7-7, 8-8 वर्ष सीएचबी जॉईन केल्यानंतर, सीएचबी वर हे केल्यानंतर त्यांना कळते की आपलं आयुष्य बर्बाद झालेलं आहे. नंतर ते कुठे चहाची टपरी टाकतात, नंतर कुठं तरी पुस्तकाची दुकानं लावतात, नंतर कुठेतरी त्यानंतर हे करण्यापेक्षा पूर्वीपासूनच सीएचबी बॉयकॉट केलं आणि दुसऱ्या काही कामधंदे करून शासनाला जर निदर्शने आणून आपलं हे जर आणून दिलं, तर ही जी प्रथा आहे, हे जे आपले पात्रधारक आहेत, यांना का आम्ही पळत नाही, यावर थोडा प्रकाश टाका सर, आणि तुमचं मार्गदर्शन चालू राहू द्या. प्रश्न कसा आहे सर, संघटित तर व्हायलाच पाहिजे, काही वाद नाही, परंतु पहिलं पाऊल कोण टाकायचं हा एक प्रश्न आहे. आता इथं व्यवस्थेमध्ये काम करताना जर असं काही संघटितपणाचा प्रयत्न जर केले तर मग तर हा नेता झाला. मग त्या अनुषंगाने त्याच्या संदर्भाने होणारे जे काही पूर्वग्रह दूषित ते मदत तयार व्हायला सुरुवात होतात, आणि मग हे धाडस तयार पुढे होत नाही, तयार होत नाही. खरं पाहतात जे लोक आहेत या हॅलो हॅलो आणि या सिस्टीम मधल्या व्यवस्थेनं लोकांनी संघटित होऊन लढणं खूप जरुरी आहे. कारण हे जर असं चालू जर ठेवलंस, मला एक दिवस भेटेल असे अनेक उदाहरणं अशी आहेत की आता तुमचं नगरचं कालचं परवा आपलं जे उदाहरण आहे की त्या पूर्णवेळ प्राध्यापकांचं मग सीएचबी आणि मग त्याच्यानंतर मग त्यांनी आत्महत्या केली. ह्या म्हणजे एक आशा जी आहे ते जे करणं हा महत्वाचा मुद्दा आहे, परंतु हे एकट्यानं करणं आणि त्याचं आहे याचं समाजापर्यंत हे दुखणं गेलं पाहिजे. मुद्दा काय झाला आहे सरकारचा की सर आणि प्राध्यापक की आपल्या अंगात इतकी शिरली की आपलं दुखणं आपण व्यवस्थेला सांगू शकना गेलो, समाजापर्यंत गेलंच नाही, व्यवस्थेपर्यंत गेलंच नाही. हे सगळं व्यवस्थेपर्यंत जायला पाहिजेत आणि नंतर मग त्याच्यावर बहिष्कार घातला पाहिजे. हे सगळं त्याचं बहिष्काराचं प्रदर्शन होणं जरुरी आहे. व्यवस्थेला माहित झालं पाहिजे की हे असं आहे याच्यामध्ये सुद्धा, आणि हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ राहत नाही असं मला वाटतं. हा सर. आणि हे जे धाडस आहे हे धाडस कोणी मग प्रत्येकानंच करायचं आहे. हे सांगण्याचं जे काही काम आहे हे प्रत्येकानं सांगायचं आहे. म्हणजे आपले असणारे संस्थाध्यक्ष असतील, आपले असणारे प्राचार्य असतील, आपले असणारे हेड असतील, यांनाही सांगायचं आहे. जे काही प्रसार माध्यम आहे त्या प्रसार माध्यमांनाही आपलं हे सांगितलं गेलं पाहिजे. शासनाच्या दरबारी सुद्धा आपण ह्या गोष्टी मानल्या गेल्या पाहिजेत, कारण आपल्या व्यवस्थेला आपण लोकशाही मार्गाने लढू शकतो. आपण काही दुसरे मार्ग काही अंगीकारू शकत नाहीत. आपण आपला विश्वास लोकशाहीवर असल्यामुळे आपण लोकशाही मार्गाने लढणं हाच आपल्या समोरचा एक पर्याय आहे असं मला वाटतं, आणि त्याच्यामुळे संघटित होणं हा खूप महत्त्वाचा आहे.
नितीन सरांनी प्रश्न विचारलाय सर, तासिका आणि कंत्राटी पद्धतीनं काम करणारे लोक त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध बोलताना दिसत नाहीत, याचे काय कारण असू शकते सर? याचं आज जिवंत उदाहरण आपण आहोत. आज आपण या विषयावर बोलत आहोत. पण तासिका तत्वावरले जे आपले सीएचबी वाले जे सहकारी आहेत त्यांनी या प्रश्नाला कोणी आलंही नाही आहे, ते बघत आहेत की नाही तो सुद्धा मुद्दा आहे. ऐकतही असतील तर त्यांनी धाडस केलं नाही या प्रश्न विचारण्याचं. कारण की हा मुद्दाच असा आहे की बोलाव की नाही बोलाव, टू बी ऑर नॉट टू बी अशा टाईपचा त्यांच्या समोरचा जो प्रश्न आहे. सीएचबी प्राध्यापक, एक तर प्राध्यापकी तुम्ही आता सांगितलं, प्राध्यापकी अंगात भिनलेली आहे. आणि प्राध्यापकाचं होत असलेलं एवढं जे आपण शोषण म्हणू, एक्सप्लॉयटेशन म्हणू ते. पण माझं असं, मला असं वाटतं पुढे चालून चहा विकण्यापेक्षा, समोसे विकण्यापेक्षा आजच तुम्ही जर या गोष्टीला समोर आले आणि त्या विरोधात लढा उभारला तर आपण एक निश्चितच त्याला एक दिवस सक्सेस होऊ, यशस्वी होऊ. याबद्दल सर तुम्ही थोडं मार्गदर्शन करा, सरांच्या प्रश्नाबद्दल थोडं मार्गदर्शन करा. लोक बोलतात हा महत्वाचा प्रश्न आहे. आता प्रत्येकाला असं वाटतं की आमचे संस्थेच्या मी जिथं काम करतो, ज्या कॉलेजमध्ये काम करतो, तिथले प्राचार्य काय म्हणतील, तिथले हेड काय म्हणतील, तिथले अध्यक्ष काय म्हणतील. आणि मला हे सांगायचं की तुम्ही तुमच्या अध्यक्षाविरुद्ध हा लढा तुमचा नाही, तुमच्या हेड बद्दलही तुमचा लढा नाही, तुमच्या प्राचार्याबद्दलही हा तुमचा लढा नाही. तुमचा लढा हा शासनाच्या धोरणाच्या विरुद्ध आहे. आणि एखादं शासनाचं धोरण चुकीचं असेल तर त्या चुकीच्या गोष्टीबद्दल आपल्याला बोलण्याचा अधिकार आहेच ना. नागरिक म्हणूनही आहे आणि तुम्ही व्यवस्थितले घटक म्हणूनही आहेत आणि तुम्ही त्या बळीपाठ म्हणूनही आहेत. हे दोन्ही आघात जर तुमच्यावर होत असतील, तुम्ही का बोललं नाही पाहिजे? तुम्ही सांगितलं गेलं पाहिजे व्यवस्थेलाही. आणि आणि ज्या काही तुम्ही जर असे बोलले की आमचं फॉर एक्झाम्पल की आता बऱ्याचशा ठिकाणी काही सीएचबी धारक म्हणजे सुदैवाने मला असा अनुभव नाही, परंतु माझं असं निरीक्षण आहे, काही मित्रांचं मला सांगितलं की जे हेड आहेत त्या हेडचं पूर्ण वर्कलोड जे काय आहे, बरंचसं काम ते करतात. ते वर्षानुवर्षे करत आले आहेत, त्याला जे विरोधही करत नाहीत आणि ते हेड त्याला सांगतही आहेत. म्हणजे ही जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेबद्दल त्यांनी बोललं पाहिजे. आपलं काम आहे तितकं आपण केलं तर पाहिजेच प्रामाणिकपणे, त्याबद्दल काही वाद नाही. परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणाबद्दल आपण जर बोललो नाहीत तर मग ते त्याला बळी आपणच पडणार आहोत. म्हणजे आपण बोललं पाहिजे, आपण लिहिलं पाहिजे, आपण व्यवस्थेला सांगितलं पाहिजे आणि आपण प्रश्नही विचारले पाहिजेत. जे काही संबंधित जे काही असतील, अधिकारी असतील किंवा आपल्या व्यवस्थेचे भाग असणारे कुलगुरू असतील, जेडी कार्यालय असतील किंवा उच्च शिक्षण मंत्रालय असेल, आपण यांना सांगितलं आपले जे गाऱ्हाणे आहेत, दुःख आहे ते आपण त्यांना काय कळणार आहे. इथं आपण असं म्हणतो की मुलाला आई पाजत नाही लवकर, ते रडल्याशिवाय. मग ते रडल्याशिवाय जर आई पाजत नाही तर हे शासन आहे. आपण असं म्हणतो की गेंद्याच्या कातडीचे शासन वगैरे वगैरे. मग त्यांना कधी कळणार तुमचं दुःख? तुम्ही त्यांना पोटतिडकीनं सांगितलं त्यावेळेसच कळेल. म्हणजे आपण बोलणं हा या दुखण्यावरचा मोठा एक इलाज आहे असं मला वाटतं. सर पुन्हा प्रश्न आहे, कंत्राटी धोरण कायमस्वरूपी बंद करून कायमस्वरूपी प्राध्यापक भरती नियमितपणे होणे हेच एक धोरण असणे योग्य. तर तासिका आणि कंत्राटी ह्या वेठबिगारीची पद्धती आहेत, शोषण करणाऱ्याच आहेत. त्यामुळे कायमस्वरूपी प्राध्यापक भरती करणे हाच एकमेव पर्याय आहे, एकमेव धोरण आहे. त्याला पर्याय दुसरा असू शकत नाहीत. त्यामुळे कायमस्वरूपी प्राध्यापक भरती करणं ही तर काळाची गरज आहे. मी तुम्हाला आताच सांगितलं की आमच्या SRT आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात दोन्ही आमच्या सामाजिक शाखेच्या ज्या सेकंड पोस्ट आहेत सोशल सायन्सच्या, त्या अजूनही भरल्या नाहीत. त्या सीएचबीवर चालू आहेत वर्षानुवर्षे, त्या भरल्याच गेल्या पाहिजेत. आता ते जे काही प्राध्यापक मंडळी आमची आहेत ती सगळी आता रिटायरमेंट पर्यंत आली आहे. मग ते काम कुठपर्यंत करायचं? कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे, मुलाबाळांची लग्न आहेत, आरोग्याची काही निर्माण झालेले प्रश्न आहेत वयानुसार, हे सगळे असंख्य प्रश्न आहेत. ते याला कुठेतरी वाचा त्यांनी फोडली गेली पाहिजेत. म्हणजे हे त्या माहेर सूर्यासारखं होऊ नये असं
त्यामुळे आपण अन्याय जर झाला तर त्याला बोललं, जर चुकलं काही आपलंही त्या व्यवस्थेमध्ये काही चुकत असेल तर आपणही त्यावर स्वीकारलं पाहिजे आपली चूक, आणि आपण चुकीच्या धोरणाबद्दल बोललंही पाहिजे. कारण तुम्ही तुमच्या एकट्याच धोरणाबद्दल नाही बोलत, तर हे सगळे या संदर्भाने जे काही प्रश्न आहेत सीएचबी धारकांच्या अनुषंगानं, विद्यार्थी आहे, पालक आहे, समाज आहे, शासन आहे, देश आहे, विकास आहे, ह्या सगळे याच्यात गुंतागुंती आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर बोललं तर त्याचा एक फायदाच आहे. आज रोजी तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत असणाऱ्या शिक्षकांचे भवितव्य कसे असू शकेल? काय आज रोजी जे तात्पुरते स्वरूपाचे शिक्षक आहेत, आता बघा कोरोना काळामध्ये बरेचसे लोक तासिका तत्वावर नाहीत, जे होते ते सुद्धा तुटपुंज्या मानधनावर होते, त्याबद्दल काही वाद नाही. पण आज शासनाने सीएचबीवर काही धोरण म्हणजे त्याच्याबद्दल काही सांगितलं नाही. कारण आता कोरोना काळामध्ये महाविद्यालयाचे पिरियड बंद आहेत, ऑनलाईन घ्यायची हा कसा प्रश्न तो त्याला सुद्धा फेस महाविद्यालय करत आहे. पूर्ण वेळ प्राध्यापकासमोर तो प्रश्न निर्माण झाला आहे की आता हे ऑनलाईन सुद्धा कसं करायचं आहे. तर सध्याच्या काळामध्ये जे शिक्षकांचं भवितव्य आहे, तात्पुरत्या स्वरूपातले कार्यरत असणाऱ्या किंवा सीएचबी म्हणा किंवा कंत्राटी म्हणा, ते अधांतरी आहे असं मला वाटतं. त्यांनी एकजुटीनं संघर्ष उभा करणं हा त्यावरचा मला वाटतं एक लढा उभा राहिला तर बरं होईल, कारण त्यातून त्याचे प्रश्न सुटतील असं मला वाटतं. कारण साधारणतः 2005-6च्या नंतर म्हणजे 2001 कडे आपल्याकडे प्राथमिक शिक्षणासंदर्भात वसती शाळा ही धोरण शाळा 2-3 किलोमीटर अंतरावर शासनाचं आलं होतं, आणि नंतरच्या काळामध्ये वसती शाळा शिक्षकांनी अत्यंत संघटितपणे लढा उभा केला. आणि मला आठवतं त्यावेळेस की आर पाटील व्हाईस सीएम त्यावेळेस होते, आणि त्यांनी तशी घोषणा केली होती की हा प्रश्न आम्ही म्हणजे त्यांनी संघटितपणे लढा हा महत्वाचा आहे लोकशाहीमध्ये, आणि तो लढा जर उभारला तर आपल्याला यश येईल असं मला वाटतं. सीएचबी धारकांना यश येईल, कारण महत्वाचा मुद्दा हा आहे की त्यामध्ये अनुभव केलेल्या कामाचा तो ग्राह्य धरला जात नाही. ही एक खूप मोठं म्हणजे त्यामध्ये ही दुर्दैव आहे की सिस्टीम सगळ्याच केलेल्या कामाचा तुमचा अनुभव ग्राह्य धरते आणि सीएचबी धारकांचा धरीत नाही. हाही त्या संदर्भाने खूप महत्वाचा प्रश्न आहे. सर, तुम्ही जे एक उपमा दिली आता ती अतिशय उपमा आपल्या प्राध्यापकांना लागू पडते, जे सीएचबी प्राध्यापक आहे. माहेरच्या साडी चित्रपटातील सून तर ही उपमा तर माहेरच्या साडी चित्रपटातील जी सून असते ती अतिशय शोषिक असते. तिला जे अन्याय होत आहे ती सासू अन्याय करते आणि ती शोषण जाते. अतिशय समर्पक असं उदाहरण तुम्ही दिलेलं आहे. तशीच व्यवस्था तशीच अवस्था आपल्या सीएचबी प्राध्यापकांची झालेली आहे. पण त्या माहेरच्या साईचा चित्रपट जर सर्वांनी बघितला असेल तर त्या सुनीचं बिचारीचं शेवटचं जे आहे तो शेवट खूप भयानक पद्धतीनं होते, आणि तर तो शेवट अतिशय भयानक पद्धतीनं होते. तसा शेवट आपल्या सीएचबी प्राध्यापकांचा होऊ नये असं आम्हाला वाटते. यासाठी तसा, कारण की व्यवस्था आणि अवस्था सारखीच आहे. आपला सीएचबी प्राध्यापक सुद्धा खूप शोषिक आहे. तो त्याचं शोषण होत आहे, तो शोषून घेत आहे. तो सध्या त्या विरोधात आवाज उठवत नाही आहे. जे माहेरच्या साडीमधलं जे तिची सासू आहे, जसे आपले संस्था चालक आहेत, शासन आहे आणि पूर्ण वेळ प्राध्यापक हे त्या सासूप्रमाणेच त्याचा छळ करत आहेत. पण त्यावर अजून आपले जे रिॲक्शन जे आहेत आपल्या सीएचबी प्राध्यापकांच्या, त्या प्रतिक्रिया रिॲक्शन ह्या जवळपास त्या सुनीसारख्याच आहेत. त्या आता कुठेतरी बदलायला पाहिजे. त्या सुनेला, तिथे जी सून होती ती शोषिक होती, ती सून अशी सुद्धा एखादी सून असू शकते की जे आजची सून हे मॉडर्न आहे. आजची सून कुठच्या सासूचं ऐकत नाही किंवा कोणाचंही ऐकत नाही, ती सुशिक्षित आहे. त्यांनी तशा प्रकारे आज दाखवण्याचा, हिसका दाखवण्याचा एक आवश्यकता आहे, आणि त्यावर आवाज उठवायला हवा असं मला असं वाटते. आणि तुम्ही जे आज आमच्या स्टुडिओमध्ये आले सर, आणि अतिशय छान पद्धतीनं तुम्ही मार्गदर्शन केले.
तुमचं मी शिक्षण क्रांतीच्या वतीने आभार मानतो आणि तुम्ही मार्गदर्शनात अजून काही प्रश्न असतील कोणाला तर तुम्ही विचारू शकता सर, अजून आहेत आपल्यासोबत. म्हणजे मार्गदर्शन झाले, मार्गदर्शन अतिशय छान पद्धतीने केलं. अजून जर काही समस्या असतील, काही सीएचबी प्राध्यापकांचा एक असा झालेला आहे की असंख्य समस्या आहेत, पण हा मूकनायक झालेला आहे अशा टाईप. कारण की एक यांना बोलताही येत नाही आणि यांना एक म्हणू आपण जसं अनटचेबिलिटी होती पूर्वीच्या जमान्यात, तशी अनटचेबिलिटी ही सध्या सीएचबी प्राध्यापकांमध्ये झालेली आहे. आणि सत्य वास्तविकता अशी आहे सर की सीएचबी प्राध्यापक होणे, ते सीएचबी प्राध्यापक मी आता बरेचसे मित्र ऐकतो, सीएचबी कशासाठी करत आहेत, त्यांना 4-4, 5-5 वर्ष आणि त्यांना अशी आशा होती की आपण इथे परमनंट होऊ, पण नंतर 40% भरती निघाली, त्यामध्ये त्यांचं झालेलं नाही. 40-50 लाख रुपये जो अतिशय नौखा सेट काल सेट झाला ना आणि आज लागला, त्यांना कशाच एक्सपिरियन्स ना काही. हा आता तोच कालचा झालेला सेट पास झाला, लगेच MSc झाला, लगेच MA झाला. लगेच MSc MA होऊन सेट होऊन लगेच तो तिथे रुजू झाला. म्हणजे हे जे आणि हा बिचारा 5-5, 10-10 वर्षापासून तिथं सेट आपला सीएचबी करत राहिला आणि शेवटी त्याच्या नशिबी असं आलं की तू तेलही गेला आणि तू. हॅलो, तर अशी अवस्था ही जी आहे ही आपल्या सीएचबी प्राध्यापकांची आज झालेली आहे. याबद्दल सरांनी अतिशय छान मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि पुन्हा काही असा विषय असला तर सर आमच्या सोबत निश्चित राहतील. आणि आजचा जो आपला विषय होता जवळपास त्यावर अतिशय योग्य पद्धतीने मार्गदर्शन पवार सरांनी केलेलं आहे आणि विषय खूप गंभीर होता, पण थोडा नेटवर्क प्रॉब्लेममुळे आज बराचसा व्यत्यय आला प्रोग्राम मध्ये आपल्या चर्चासत्रात. पण असो सर, काही बोलायचं आहे का शेवटी? ओके, तुम्ही मला बोलू त्याबद्दल तुमचे सर्व शिक्षण क्रांतीचे टीमचे आभार, धन्यवाद. सर, एक शेवटचं सांगा की हे जे आपले जे सीएचबी प्राध्यापक आहेत यांच्यामध्ये जोश संचारण्यासाठी नेमकं काय करावं लागेल? हॅलो. हा सर, हॅलो. हा, येता आवाज सर? एक शेवटचं सांगा. हा, बोला बोला. हॅलो, एक शेवटचं सांगा सर की आपले जे सीएचबी प्राध्यापक आहेत आपल्या यांच्यामध्ये या अन्यायाची जागरूकतेविषयी आणि हॅलो हॅलो नेटवर्क. हा सर. हॅलो, एक शेवटचं सर, एक शेवटची सांगा की जे आपले सीएचबी जे प्राध्यापक आहेत यांच्यामध्ये या अन्यायाबद्दल आवाज उठवण्यासाठी यांनी नेमकं काय करायला हवं? म्हणजे यांना याची जाणीव करून देणे. कसं गुलामांना गुलामीची जोपर्यंत जाणीव होत नाही तोपर्यंत व्यवस्था परिवर्तन होत नाही आपण. तर हे आपले जे सीएचबी प्राध्यापक आहेत यांना याची जाणीव कशी करून द्यावी याबद्दल 2 मिनिटं मार्गदर्शन करा आणि नंतर संपू आपण.
त्या पद्धतीनं आपल्या म्हणजे ही जी होय संस्कृती आहे ती संदर्भानं मान्य झाल्यानंतर मग आपण आपलं काही काही व्यक्तिगत मुद्दा नाही तर आपला लढा हा शासनाच्या धोरणाच्या विरुद्ध आहे हे त्याला पटवून देणं महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा जे काही खिल्ला वस्तीचं जो काम करतो आहे त्या बद्दल त्या व्यवस्थेला सोबत घेऊन की आमचं असं आहे आणि त्या संदर्भात जे काही गोष्टी आहेत त्याचं काही मग आपण त्या दूर करण्यासाठी त्या निवारण करण्यासाठी सुद्धा योगदान आपण घ्यायला हरकत नाही. आचार्य असतील, हेड असतील, सिस्टीम मधले लोक असतील त्यांच्यात हे सगळं मांडून त्याचा सुद्धा आपण नंतर शेतबी धारकांना ते आपोआप ऍटमॉस्फिअर आहे त्यामुळे त्यांना जरा उत्साह वाढेल असं मला वाटतं. प्रत्येकाला सांगितल्यानंतर मग आपलं जे काम होणार आहे असं केल्यामुळे आपलं काम होईल की नाही माहिती नाही. आपण ते ज्यांना हे गोष्टी करतात आता फॉर एक्झाम्पल तुम्ही शिक्षण क्रांतीने हे विडा उचललाय तर तुमच्यावर जी आता तुम्हाला या गोष्टी कळाल्यात आणि तुम्ही जे पाऊल टाकलंय तुम्हाला जास्त जबाबदारी तुमच्यावर जेवण ठेपते आहे. म्हणजे आपण असं म्हणतो ना ज्याला जास्त समजतं किंवा जो जास्त संवेदनशील आहे दुःख त्यालाच होतोय. म्हणजे ज्याला हे सगळ्या गोष्टी कळतात त्यांनी सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या सांगायच्या आहेत. माहित आहे परंतु जी काही संघटन तुमचं कौशल्य आहे ते दाखवून त्याला त्याच्या प्रवाहात सामील करून त्याला त्याचं दुःख सांगून त्याला सोबत घेऊन त्याला सोबत घेतल्याशिवाय पर्याय नाही. त्याला घालावं लागणार आहे त्याची लिहिली त्याला घालावं लागणार आहे आणि असं सोबत घेऊन सगळ्यांना आपण जर प्रबोधित करू शकलो तर त्याचा हा प्रश्न लवकर मार्गी निघेल आणि शासनावर त्याचा कारण आपल्याला धन्यवाद सर. धन्यवाद. अतिशय छान पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. नेटवर्क प्रॉब्लेम खूप आहे त्यामुळे आज आपण आपला जो वेबिनार आहे म्हणजे समजल्यानंतर त्याला प्रश्न सोडवतील असं मला वाटतं. जो हे धारक प्राध्यापकांना सांगणार नाही तोपर्यंत म्हणजे त्याला अर्थ नाही कारण तो जो काम करणारा माणूस आहे त्याला हे सगळं जी व्यवस्था आहे तो एकदम म्हणजे कसं झालंय की तो एकदम कॉम्प्युटर काम करतो आहे स्वतः. त्याला तिथून बाहेर काढून त्याला आवड त्याला म्हणजे देणं जरुरी आहे किंवा नाही ह्या आपलं जे काय वर्ष तिथं नको झोन जो आहे झोन तोडून त्याला मोकळं करणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि त्यासाठी मग आपण संघटना पातळीवर लढा उभारला तर त्याला यश येईल असं मला वाटतं. धन्यवाद सर. धन्यवाद. अतिशय छान पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केले आणि शिक्षण क्रांती तर्फे मी तुमचं पुन्हा एकदा आभार मानतो. आणि आपला जो विषय आहे आज आपला जे चर्चासत्र आहे इथे संपलं मी असं जाहीर करतो. पुढच्या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत अतिशय गंभीर विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक येतील आणि आपले चर्चासत्र असेच सुरू राहील. धन्यवाद. धन्यवाद तुम्हा सर्वांचे सुद्धा.